तर हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी आहे सुटीची नेहमी व्हिडिओ करू हेअरस्टाईल आणि मेकअप व्हिडिओ. आज जो आहे तो हेअर ऑइल, आदिवासी हेअर ऑइल, जे आपण विकत घेतो खूप महाग असतं आणि घरी पण नॅचरल असं नसतं, जे आपल्या डोळ्यासमोर नाही बनत ते. तर आपण कसं घरी आदिवासी हेअर ऑइल आपण कसं बनवू शकतो आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण घरी बनवलेल्या या तेलावरून खूप काही सारे असे फायदे मिळतात आणि केसासाठी हे ऑइल खूप जास्त गरजेचं असतं. आणि हेअर ऑइल हे केसासाठी केलंच पाहिजे. हप्त्यातून 2दा तरी तुम्ही हेअर ऑइल केसासाठी केलं पाहिजे. त्याने तुमचे हेअर एकदम शाईन करतात, एकदम छानपैकी स्मूथ राहतात, ड्राय होत नाही, डॅमेजसुद्धा होत नाही आणि दिसायला सुद्धा असे एकदम मस्त सॉफ्ट दिसतात. तर केसाची काळजी घेणं खूप आवश्यक असते. त्यापेक्षा विकत आणण्यापेक्षा तुम्ही घरीच आदिवासी हेअर ऑइल हे तुम्ही बनवू शकता आणि खूप छान एकदम तसंच बनतं. असं नाही आहे का बनणार नाही, तर बिलकुल बनणार आणि खूप मस्त आणि एकदम सोप्या पद्धतीमध्ये, जसं मी नेहमी म्हणते. आणि हा जर व्हिडिओ तुम्ही जर पहिल्यांदा बघत असेल तर नमस्कार मंडळी, मी स्वीटी आहे. तर अशीच मी हेअरस्टाईल, मेकअप आणि ब्युटिशियन कोर्ससुद्धा तुमच्यासाठी व्हिडिओ टाकत असेल. तर अशा व्हिडिओसाठी द एक्स मेकअप स्टुडिओला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर माझे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणार. तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन येणार, ज्याने तुम्ही काय करू शकता, वेगवेगळे हेअरस्टाईल, वेगवेगळे फेशियल, वेगवेगळे हेअर कटिंग, हे सगळं काही शिकू शकता. त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल. सबस्क्राईब केल्यानंतर तुमच्याकडे माझं एक नोटिफिकेशन येतं, त्यातून तुम्हाला खूप काही शिकायला मिळतं. आणि हेअर ऑइल आहे, तर हेअर ऑइल हे केसासाठी खूप छान आहे आणि हेअर ऑइल केल्याने तुमचे केस खूप छान राहतात. हेअर ऑइल कधी स्किप करत नका जाऊ, कारण हेअर ऑइल जर तुम्ही केलं नाही तर तुमचे केस ड्राय होऊ शकतात आणि ड्राय झाल्यानंतर केस गळायला सुरुवात होते. त्यासाठी आणि आपले केस छान ठेवण्यासाठी हेअर ऑइल घरी नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सुद्धा सांगा. तर हेअर ऑइलसाठी लागतं तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं, जे आपल्या किचनमध्ये नेहमी आणि नेहमीच अवेलेबल असतं, हे सगळं आपल्याला घरीच मिळून जातं. आपल्याला तुम्हाला एक आणावं लागेल पॅराशूट तेलाची बॉटल या कोकोनट ऑइल घेतलं तरीही चालेल. आणि कांद्याचे टर्फलं, जे आपल्या किचनमध्ये तुम्हाला कांदे साफ केल्यानंतर मिळूनच जातात. कांदे वगैरे आपण जेव्हा आपल्या घरी असलेले कांदे साफ करतो, हे टर्फलं आपल्याला घरीच मिळतात. सोबतच तुम्हाला घ्यायची आहे मग जे काही आपल्या घरी कढीपत्ता असता, कढीपत्तासुद्धा घ्यायचा आहे. छानपैकी कढीपत्ताच्या काड्या घ्यायच्या आणि कढीपत्तासुद्धा घ्यायच्या, त्याच्या काड्या फेकायच्या नाही. आणि मेथीदाणा घ्यायचा आहे, जो आपल्या किचनमध्ये नेहमीच अवेलेबल असतात. मेथी ही केसासाठी खूप छान जास्त चांगली आहे आणि गुणकारी. कढीपत्तासुद्धा तुम्हाला 1 वाटीच्या जवळपास कढीपत्ता घ्यायचा आहे आणि त्याच्या काड्यासुद्धा त्यामध्येच टाकायच्या आहे. सोबतच तुम्हाला घ्यायचा आहे अनियन, म्हणजेच कांदा. कांदा एकदम म्हणजे छोट्या साईजचा घ्यायचा आहे, मोठा कांदा घ्यायचा नाही चिरलेला. 7 ते 8 कांदे बारीक साईजचे घ्यायचे, छोटे त्याचे तुकडे करायचे, चिरून घ्यायचे. बघा, असे छोट्या साईजचे कांदे घ्यायचे आहेत. ते तुमच्या केसासाठी खूप फायदेशीर असतात. मोठे कांदे जेवढे होत नाही, पण छोटे कांदे खूप फायदेशीर असतात. सोबतच तुम्हाला कलोंजीसुद्धा घ्यायची. कलोंजी म्हणजे असते कांद्याचं बी. बघा, एका मोठ्या गंजामध्ये किंवा कटोऱ्यामध्ये हे सगळं पहिले काय करायचं, जे काही आपल्याजवळ जे आपण एवढं मिश्रण जे काही हे तयार केलेलं आहे ते पूर्ण टाकून द्यायचं. कांदे, मेथी, निंबाचा पाला, त्याच्या फांत्यासुद्धा, कलोंजी, कांदा, चिरलेला कांदा आणि तेल, हे सगळंच तुम्हाला. आणि कढीपत्त्याच्या काड्या बिलकुल स्किप करायच्या नाही, त्यासुद्धा खूप छान असतं. पूर्ण कस त्यामध्ये त्याचा उतरतो, म्हणून त्याला स्किप करायचं नाही. हे पूर्ण तुम्हाला काय करायचं आहे, तेव्हाच टाकून घ्यायचं आहे एका गंजामध्ये. आणि गंजामध्ये टाकल्याच्या नंतर बघा, पूर्ण म्हणजे केसासाठी एवढा काही फायदा असतो ह्या साऱ्या गोष्टीचा, ऑइलचा. तर हे नक्की घरी करून पहा. आणि नॅचरल असतं, जे आपण घरी बनवतो, आपल्या डोळ्यासमोर आपण स्वतः बनवतो, म्हणून ते बिनधास्तपणे आपण लावू शकतो. बाहेरून आणलेलं कोणतंच ऑइल आपल्याला असं वाटते माझे केस तर नाही गळणार, डॅमेज तर नाही होणार, ह्या साऱ्या प्रॉब्लेम यामध्ये येत नाही. म्हणून हे बिनधास्तपणे करून बघायचं आणि यूज पण करायचं. याचा खूप छान असा फायदा पण होतो. त्यात तुम्हाला फक्त आठवड्यातून 2 दिवस हेअर ऑइल करायचं आहे आणि याचा एकदम छान असा रिझल्टसुद्धा येतो. तर हे सगळं मिश्रण मी यामध्ये टाकून घेतलं. त्यानंतर काय केलं, गॅस ऑन केली आणि गॅसवर मीडियमवर, एकदम कमी गॅसवर ठेवायचं. एकदम जास्त फुल गॅसवर ठेवलं तर ते काय होणार, कांद्याचे टर्फल वगैरे जळू शकते. त्याआधी ते एकदम कमी पॉवरवर ठेवायचं. आणि त्यामध्ये माझ्याकडे अजून थोडं तेल होतं शिल्लक, ते मी सुद्धा त्यामध्ये टाकून घेतलं
आणि छानपैकी बघा त्याला असा फेस येतं तेलाला, तेव्हा त्याला असं मिक्स करत राहायचं. मिक्स करता करता बघा 5 मिनटामध्ये तेल बनलं. आणि बघा कसं साईडनं छानपैकी याचा कलरसुद्धा 5 मिनटानंतर काय झाला, चेंज झाला. 5 मिनटं तुम्हाला गॅसवर ठेवावं लागते. पूर्ण टर्फलचा कलरसुद्धा चेंज झाला, काढायचासुद्धा कलर चेंज झाला आहे. हे ऑइल करायला तुम्हाला 5 मिनटं लागते आणि 5 मिनटात असं मस्त गुणकारी असं हेअर ऑइल, आदिवासी हेअर ऑइल आपण घरीच बनवू शकतो. तर हे हेअर ऑइल तुम्ही घरी करून पहा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा याचे फायदेसुद्धा कसे आहे आणि कोणी जर यूज केलं असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सबस्क्राईबसुद्धा करा. सबस्क्राईब करायला तुम्हाला कोणत्याच प्रकारचे पैसे लागत नाही आणि नाही पैसे लागल्यावर तुम्हाला कोणता चार्ज पडत नाही. तर सबस्क्राईब बिंदासपणे करा. तर थंड होऊ दिलं मी त्याला 5 तास ते हेअर ऑइल. नंतरच मी काय केलं, का कापडाने पूर्ण ऑइल काढून घेतलं. पूर्ण त्याचा असं पूर्ण कस काढून घ्यायचा. बघा एका कापडामध्ये घेतलं पूर्ण ते तेल आणि एका गंजीमध्ये घेऊन पूर्ण हेअर ऑइल काढलं. असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करत जा.